आम्ही 2 दिवसाचं मुदत देतो प्रशासनाला। कोणतेही शासकीय प्रशासकीय अधिकारी इथं येऊन संपर्क केलेला नाहीये। सोलापूर शहरातील नेहरूनगर परिसरात वसंतराव नाईक पुतळ्याजवळ गेल्या 4 दिवसापासून बंजारा समाजाचा तरुण पियुष पवार यांचे आमरण उपोषण सुरू आहे। हे उपोषण फक्त पाण्यावर चालवले जात असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्याप याची दखल घेतली नसल्याने समाज बांधवांमध्ये असंतोष वाढतोय। पियुष पवार हे वसंतराव नाईक नगर विजापूर रोड सोलापूर येथील रहिवासी आहेत। समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी जीवाची पर्वा न करता हे उपोषण सुरू केलंय। आजही फक्त पाणी पिऊन उपोषण चालवत असल्याचे सांगताना पियुष पवार यांनी येणाऱ्या दिवसात पाणीही सोडण्याचा इशारा दिला आहे। जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। या उपोषणावेळी बंजारा समाजातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्रात बंजारा समाज सध्या विमुक्त जाती डीटी किंवा ओबीसी प्रवर्गात येतो, पण हैदराबाद गॅजेटियर 1920 नुसार त्यांना एसटी म्हणून ओळखले गेले आहे, ज्यावर आधारित मागणी होतीये। राज्यात जत, बीड, पुणे, मुंबई, यवतमाळ सारख्या ठिकाणी अशा आंदोलने झाली आहेत, ज्यात मोर्चे आणि उपोषणे घेण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांनी एसटी दर्जासाठी समिती नेमण्याची मागणी केली आहे, पण सोलापूरच्या या उपोषणाबाबत अद्याप अधिकृत प्रतिसाद नाहीये। प्रशासन कधी जागे होईल आणि उपोषणकर्त्यांची भेट घेईल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मी पियुष पवार, आज उपोषणचा माझा 4था दिवस आहे। आज 4 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे मी आमरणच्या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी। 4 दिवस झाले आजपर्यंत कुठला प्रशासकीय व कुठले प्रतिनिधी स्थानिक आणि सरकार आजपर्यंत कोणी दखल घ्यायला इथे येतच नाहीये। बंजारा समाज हा आदिम समाजाचा आहे। तरी मी एक आवाहन करतो सरकारला, प्रशासनाला लवकरात लवकर येऊन दखल घ्यायला पाहिजे। आज शेवटचे 1 दिवस आहे पाणी प्यायचं माझं, पाणीवर उपोषण चालू आहे माझं, अन्न त्याग आहे। ह्याच्यानंतर ना मी पाणी पण सोडणार आहे। तिथून अजून काही दखल जरी घेतली नाही प्रशासन किंवा सरकार, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू आणि रास्ता रोको मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येत बंजारा समाज हा रोडवर उतरेल आणि बंजारा समाज काय ताकद आहे हे सरकार आणि सरकारलाही समजेल। मी माजी नगरसेविका शैलजा राठोड। आज पियुष पवार आपला बंजारा समाजाचा एक भाऊ आज 4था दिवस झाला उपोषणाला बसलेला आहे। तर आज आपले जिल्हाधिकारी साहेब किंवा प्रशासन कुठलेही येऊन दखल घेतलेली नाहीये। मला एक विनंती करायची आहे, आमचा हा सोलापूर जिल्ह्यातून पियुष पवार भाऊ आमचा उपोषणाला बसलेला आहे। प्रशासनाने त्याची दखल घ्यावी लवकरात लवकर। आम्ही 2 दिवसासाठी आम्ही मुदत देतो प्रशासनाला। जर दखल लवकर नाही घेतलं तर आम्ही तीव्रपणे आंदोलन छेडणार आहे आणि आम्ही महिला पत्रकार परिषद घेणार आहे। आणि जिथे जिथे आता विजापूर रोड आहे, हैदराबाद रोड आहे आणि पुणे रोड आहे, इथे आम्ही चक्काजाम करणार आहे। कारण आज 4 दिवस झालं तर प्रशासनाने दखल कुठलीच घेतलेली नाही। आमच्या आरक्षणासाठी आम्ही गप्प बसणार नाही, आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही। आणि एकच मी शासनाला प्रशासनाला विनंती करते की आम्ही एक गोरगरीब आहे, आमचा समाज कष्टकरी समाज आहे। आमची मुलं शिकून घरी बसलेले आहेत, आज त्यांना नोकरी नाही, पाणी नाही। आता आमची जी पिढी आहे जी राहिली, पण जो येणारा पिढी आहे त्यांच्या भविष्यासाठी आम्ही लढल्याशिवाय आणि आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही। म्हणून मी आज एक विनंती करते प्रशासनाला की लवकरात लवकर दखल घ्यावं। आणि आमच्या बंजारा समाजा संघर्ष योद्धा पियुष पवार जवळजवळ 4 दिवस झालं उपोषणाला बसलाय। या महाराष्ट्रातील शासन प्रशासन किंवा कोणतेही शासकीय प्रशासकीय अधिकारी इथं येऊन संपर्क केलेला नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या समाजाची एवढं बिकट परिस्थिती आहे, प्रत्येक तांड्याला जर पाहायला गेलं तर प्यायला पाणी नाहीये, जायला रस्ता नाहीये आणि एखाद्या स्त्रीची
प्रशंसा झाली, डिलिव्हरी झाली, तर रस्ता नाहीये. तर मला एक सांगायचं की आमचा समाज आधीपासून एसटी प्रवर्गामध्ये असून सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं. प्रत्येक आयोग, बापट आयोग, लोकू आयोग असे कितीतरी आयोगाचं त्यांना प्रूफ असून सुद्धा आमच्या समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामील करत नाहीये. कारण का हा समाज आता तर पाहायला गेलं तर जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या आधारे आम्ही आता बोलतोय, पण याच्या आधीपासून आम्हाला ही मागणी आहे. तर मागणी आतापासून नाही तर रामराव महाराज आणि वसंतराव नाईक आणि संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ 25 ठिकाणी आम्ही जे आहे ना आंदोलन वगैरे केलेलं आहे. एवढं करून सुद्धा प्रशासन आमचं ऐकत नाही. तर येत्या काळामध्ये आम्ही प्रशासनाला हे हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण का राजकीय क्षेत्र जे आहे आमचं कमजोर आहे. तर पाहायला गेलं आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, वैचारिक या गोष्टीपासून वंचित आहेत. त्यासाठी आम्ही जे आहे ना आज पियुष पवार जे आहे उपोषणाला बसलेला आहे. तर प्रशासन, शासनाला आम्ही प्रेमाने सांगतो की बाबा तुम्ही याची दखल घ्यावी. नाही घेतली तर रास्ता रोको किंवा धरणा स्ट्राईक आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल. हा समाज आमचा जागे झालेला आहे. आता काय गप बसणार नाही.